नागपुरात 17 वर्षीय उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू अदिती चौखंडे हिनं आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। तर क्रिकेटच्या मैदानावर मोठं यश मिळवण्याचं स्वप्न अदितीचं होतं, मात्र हे स्वप्न पाहणाऱ्या अदितीनं एका क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेमध्ये निवड न झाल्यामुळे नैराश्यपोटी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललंय। अदितीच्या या आत्महत्येमुळे तरुण मुलामुलींवर होणाऱ्या दबावाच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे। पाहूया या सगळ्या घटनेवरचा आमचा रिपोर्ट। प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यात देशासाठी खेळण्याचं एक स्वप्न असतं, पण कधी कधी अपयशाचं ओझं इतकं असह्य ठरतं की उमलतं आयुष्य संपून जातं। अकोल्यातील 17 वर्षीय उदयोन्मुख क्रिकेटपटू अदिती चौखंडे हिचंही भारतासाठी खेळण्याचं मोठं स्वप्न होतं। भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकल्यापासून अदितीचे क्रिकेट प्रेम टोकाला पोहोचले होते। त्यामुळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती आईसोबत नागपुरात आली। दिवस रात्र सराव करत क्रिकेटलाच तिने आपलं आयुष्य समर्पित केलं। मात्र विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-19 संघाच्या निवड यादीत तिचं नाव आलं नाही। या धक्क्यातून ती सावरू शकली नाही आणि राहत्या घरी तिने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। ये इसके माँ के साथ वहाँ पे रहती है। प्रॉपर ये लोग मूल अकोला के निवासी है। ये लड़की क्रिकेटर थी, सूर्य एकेडमी में प्रैक्टिस करती थी। पिछले 2-3 साल से यहाँ पे प्रैक्टिस कर रही थी, लेकिन उसका वीसीए में सिलेक्शन नहीं हुआ। इसका भाई भी क्रिकेटर है, तो इसका सिलेक्शन नहीं होने की वजह से इसने अपने घर में आज सुबह इसकी माँ रहते हुए तो इसने सुसाइड किया हुआ है। तो हमने घर में देखा तो इसका नोट भी मिला है हमको कि मेरा सिलेक्शन नहीं हो रहा है, इसकी वजह से मैं लाइफ में पीछे आ गई हूँ, इसलिए मैं अपनी जीवन यात्रा समाप्त कर रही हूँ करके इन्वेस्टिगेशन शुरू है, तपास जारी। सलग 2 वर्षे सराव, मेहनत आणि मोठ्या आशा, पण एका निवड प्रक्रियेत आलेलं अपयश अदितीसाठी इतकं मोठं ठरलं की तिने आयुष्याची इनिंगच अर्ध्यावर संपवली। खरं म्हणजे क्रीडा क्षेत्रात स्पर्धा असते, निवड आणि अपयश हे दोन्ही असतात, पण प्रत्येक खेळाडूला मानसिक आधार मिळणं तितकंच आवश्यक असल्याचं तज्ञ सांगतात। जेव्हा आपण खेळाडूला जिंकण्यासाठी तयार करत असतो, त्यांचं खेळातलं कौशल्य वाढवत असतो ना, त्याच वेळी त्यांना मानसिकरित्या खंबीर करणं सुद्धा गरजेचं आहे। कारण खेळातली एक बाजू जसं जिंकणं आहे, तर दुसरी बाजू त्यात तुम्ही हरू पण शकतात, आणि हरलं तर त्यानंतर तुम्ही त्याचं विश्लेषण करायला हवं की आपण काय करायला हवं होतं, आणि त्या विश्लेषणातनं आपण पुन्हा जिद्दीने उभं राहायला हवं, त्यातनं पुन्हा लढा देण्यासाठी तयार व्हायला हवं। अदितीची ही घटना केवळ एक उदयोन्मुख क्रिकेटपटूची कथा नाही, तर प्रत्येक पालक, प्रशिक्षक आणि स्पर्धात्मक क्षेत्रात झुंजणाऱ्या सगळ्या तरुणांसाठी एक गंभीर इशारा आहे। कारण कोणतेही अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर नव्या संधीची सुरुवात असते। खेळ जिंकणं महत्त्वाचं आहेच, पण त्याहून महत्त्वाचं आहे खेळाडूचं मन जपणं। कारण सामना हरल्यानंतर पुन्हा खेळता येतो, पण आयुष्याची इनिंग संपली तर दुसरी संधी मिळत नाही। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।